आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण आई, या स्पर्धेसाठी तुम्हाला यावंच लागेल। मकरंजी आणि तू या स्पर्धेसाठी ज्युरी आहात। नाही एक मिनिट सारंग, परवा जे काही मीटिंग मध्ये झालं त्यानंतर मकरंजी खरंच येतील असं वाटतंय तुला? हे बघ आई, मी त्यांना असं वेगळं काही बोललेलो नाहीये। मी फक्त माझी मतं मांडली आहे आणि मला जी सौंदर्याची व्याख्या मांडायची अख्ख्या जगासमोर, ती जर मी तुम्हालाच पटवू नाही शकलो तर मी अख्ख्या जगाला कसं पटवेन आई? सो तुम्ही तिथे असणं फार गरजेचं आहे। पण कधी कधी ना मला तुझं काय करावं काय कळतच नाही। विचार कोणताही असो, तू इतक्या प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न करतोस ना की आई म्हणून खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला। थँक्यू। चला निघूया, हा उशीर झालाय। या बस। आता तिलोत्तमा मेहंदळे जज असेल तर तारा जिंकणारच। बिचारा सारंग स्वतःच्या चक्रव्यूहात स्वतःहूनच अडकलाय। सावली, हे बघ, मी मनकवडा नाहीये। म्हणजे तुझ्या मनात काय चालू आहे मी नाही ओळखू शकत सावली। तुला वाटत असेल मी हुशार आहे, पण मी हुशार नाही एवढा की तुझ्या मनात काय चालू आहे मी ओळखू शकेन। सो प्लीज, तुझ्या मनात काय चालू आहे मला सांग आणि स्वतःला आणि माझ्या मेंदूला त्रास नको देऊ। ते तिलोत्तमा मॅडम बस बोल, आईचं काय? मला सारखं असं वाटतंय की माझ्यामुळे तुमच्या दोघांचं नातं बिघडतंय। जर मी नसते ना तर सावली, असं काही नाहीये। तुझ्यामुळे काही नातं वगैरे बिघडत नाहीये। आमच्यात वैचारिक वाद सुरू झालेत आणि ते होणारच ना। अगं साहजिक आहे। इतक्या वर्षांपासून आम्ही जो विचार करत होतो त्याच्यापेक्षा वेगळा विचार करण्यासाठी तू प्रवृत्त केलंयस। पण त्याचा परिणाम घरावर होतोय ना। सावली, या जगात ना दोन गोष्टी शाश्वत आहेत। एक म्हणजे मृत्यू आणि दुसरा बदल। आपण कितीही नाही म्हटलं ना तरी बदल होणारच, नैसर्गिक आहे। आणि जेव्हा बदल होईल तेव्हा तो शांतपणेच होईल याची गॅरंटी नाहीये। वैचारिक मतभेद होतील, वाद होतील, भांडणं होतील, दुसरे फुगवे होतील, पण बदल होणार, बदल घडणार। असंच होत आलंय सावली, असंच होतंय आणि असंच होत राहणार। आता आपल्या घरात पण बघ ना, इतक्या वर्षांपासून एक सिस्टीम चालू होती, ती सिस्टीम बदलते आता आणि बदलणं पण फार गरजेचं आहे। सो त्यामुळे आपण काहीच नाही करू शकत। आपण फक्त एवढंच करू शकतो की टेन्शन घ्यायचं नाही। त्या वेळेला जे योग्य वाटेल ते करूयात। फेस करावं लागेल आपल्याला। तू काळजी नको करू, तू झोप आता, बघू आपण।